तर काही स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. भाई सकाळच्या वाजले जातात 10 आणि झालं तयार काही आंघोळ पांघोळ केली. सकाळ सकाळी इतकी थंडी वाजते भाई. सकाळ सकाळी आंघोळ करू वाटत नाही. आता आंघोळ पांघोळ केली, जेवण केलं, तयार झालोय. आता चाललोय बोंबलं थंडायला. तर आजचा व्लॉग कंटिन्यू करा भाई. तर गाईज भोऱ्या मला घेऊन आलाय कॉलेजला. एक तर मी कॉलेजला येत नाही, पण घेऊन आला. कमून घेऊन आला सर? पुरी बागला काय बोललास? आणि भाई आमचा असा प्लॅन ठरलाय काही दोन आता डायरेक्ट मडीला जायचं. मी गेलतो 2-3 बाऱ्या मडीला, जसं ब्लॉगिंग चालू केली आपण तशी. पण आम्हाला गेलतो, इतकी गर्दी होती ना, व्हिडिओ बनवता आला चांगला ना, काय बनवता आला. आज जो असतं मला मडी दाखवतो. आधी यासोबत कॉलेज फिरत. तर काहीच आम्ही आलो हिंडून फिरून कॉलेजमध्ये. आता चाललोय मडीला. पेट्रोल लागते ना गाडीत. टाका पैसे नाही कवर घ्यायला पैसे नाही तरी पेट्रोल टाक कवर न घेऊ. गरीब या गरीब किंवा कॉलेजमध्ये आणि एक तर काय झालं मडीमध्ये. मडीच्या पायऱ्या लय दिवसाने आलो पण मडीमध्ये. माझी 2-4 महिने झाले असते. 4 नाही 2-3 महिने झाले असते. जाईन 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 म्हणतोय, पण काय जमा कामा मग आज आलो. तर वय आतमधून असं मंदिर आहे. हे पुढं कानिपनाथाची समाधी. इथं इकडं काय असा गाभारा आहे बाई मंदिरचा. तर काही बाबाच्या समाधीचं दर्शन घेऊन आलोय आणि मंदिराच्या आसपास असे मॅप आहे. इथं मच्छिंद्रनाथाची एक मूर्ती आहे. इथं मंदिराचा मॅप आहे. पुरा मॅप आहे मंदिराचा. आणि इकडं थोडं पुढं आलं का विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, ध्यान मंदिर. आतमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तर काही इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. आणि भाई बंद केलं रावी. तर काही इथं भुयार आहे. आतमध्ये कसं आहे, कसं दे बंद बंद. आणि काही पुढं आलं का थोडं इथं नवनाथ पारायण मंदिर आहे. तर काही मंदिरापासून इकडं थोडंसं साईडला आलं का इकडं ही हत्ती आहे. हत्तीची मूर्त आहे इथं. काय राहिल राहू. तर काय जसं मंदिर आहे भाई मडीचं. आणि आज गर्दी नाही. आमोशाला आलो इतकी गर्दी असते ना, उभा राहिला घरात नाही. त्याच्यामुळे आमोशाला नाही आलो आम्ही, आधीच आलो. मायंब्याला चाललोय. भेटत तुम्हाला मायंब्यामध्ये. तर काय जाय मडीहून आलोत आणि मायंबाचे डोंगर आहेत भाई. या डोंगर कशी उडले बाई. चमनची त्या बसला इथं. आणि डोंगर बघून एक ध्यानात आलं भाई माझ्या. काल रात्री मी रील पाहत होतो. रील पाहता पाहता त्याच रील येत होते 3-3, 4-4 बारा मोबाईलमध्ये. बिबट्याने आजाला उचलून नेलं, त्याला उचलून नेलं. इकडे एवढे बिबटे आले. इथला बिबट्या पकडला भाई. ते पाहिलं नंतर मला मुतायला आली. 11 वाजले असते. अरे गांड फाटायला लागली मग बाहेर निघायला. रात्री बिबट्याचे व्हिडिओ पाहिले नंतर भेव वाटायला लागलं मुतायला जायला. ते म्हण राहिले 900 सोडले. सोयड्याने आलेत ती. कुठून आले काय माहिती. आणि एवढं कस काय 900 कस काय भाई अशी फाटायला लागली. कवर 950 का म्हणून नाही कवर मुतायला नाही. 11-12 वाजले भाई. डेअरिंगच व्हाय ना बाहेर जायची. माझ्या डोक्यात आला इकडून तिकडून, मग काय करायचं.
बाई अशी इकडून तिकडून हिंमत गोळा केली, गेलो मुतून आलो आणि झोपी गेलो. डोंगर कस काय गाड पाठ राहिली श्यामने एखादा आलं बिबट्या बिबट्या तर चल आवडे तिथं नाही रे बिबट्या. नाही रे बिबट्या तुला सांगून बसला असन त्यो. आता इकडून जायचं बे, फोन आलता का त्याचा? गाड्या दिसत असते ना तुम्हाला वरून, असं इकडून जायचे. तिकडं मंदिर आहे वर. इथं असं बसलेला असं तर दिसायचं नाही तुला, त्याला चपळ अरे मी असल्यावर भेऊ नको तू. तो भाऊ तू ही गांड भाडीन ते मग ही भाडीन तो भाऊ काय वाघापेक्षा कमी आहे गाडा धावणे. ते बिबटे आहेत, आपण वाघ येत देऊ नको. आपण वाघ येतो वाघ फाडून टाकी. चला आता जास्त राहिले, जास्त राहिला आता. तर काही झालं आता मायंब्यात. वर मायंब्याचं मंदिर आहे, मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे भाई वर. खाली महादेवाचं मंदिर दिसतंय. खाली दर्शन घेऊ सटकलो होतो असं तर काय. गाडी भाई वरून खाली आणली इकडून डोंगरातून. तर गाईज महादेवाचंच मंदिर आहे. हे बघा महादेवाचं पिंड पिंड आहे. पाणी पडून येते. तर गाईचा पाय व्ह्यू इथून. हा आणि इथे एक छोटासा वॉटरफॉल पण सर काही हा वॉटरफॉल दाखवूया. एक छोटासा वॉटरफॉल आहे बाहेर, म्हणजे बाहेर म्हणजे खाली. कस काय पहिले भराल तू? मी तर भारी काय मी असतो पहिले भराला. इथून पण पाणी पडत असतं ते पावसाळ्यात. वरून नाही. भाई इतकं भारी मंदिर आहे, म्हणजे इलाका लय भारी आहे. खाली जंगल बघून मला बिबट्यात देण्यावर राहिलो. बिबट्या असला तर तेव्हा तिथं गाडीवर राहते. आणि भाई मंदिर वर आहे, तर वर जायचं आता. फोटो बिटो काढायची किती. तर काही जात आहे ना फोटो काढायचा. फोटो कुठं काढायचं मला दाखव. समोर दगड असतो, या दगडावर उभारून फोटो काढायचे. आणि अशी फाटत होती भाई तिथं उभा राहायला. भाई 2 फोटो काढले, पण कसे काढले माझ्या जीवाला माहिती. कारण पलीकडे डायरेक्ट दरी या पळला का गेला डायरेक्ट. ते दगड समोर जातो पळला. इथं बी पळला तरी गेला ना भाऊ, जागीच गेला. इकडून पाणी येते भाई. इथं पण पळला. फोटो काढू काय निघाला. तर गाईज हे बा मागच्याच आम्ही आलतो तेव्हा इथं गाडी पार्क केली बरं का इथं. आणि इथून रस्ता होता असा, पण आता हे पावसामुळं इथून दारवाद असं 101% वरून खाली एवढं दगड वाहिले तिथं. इतके दगड आले म्हणजे किती किती मोठी दारवाद असं. हे बा इथून दारवाद होती अशी डायरेक्ट. इथून वर जायला शिडी आहे बाई, पण आधी वर नाही जायचं, आधी इकडं जायचं आपल्याला. तुम्हाला एक लोकेशन आहे चांगलं फोटो काढाय सारखं, तुम्हाला दाखवतो इकडं. चला. तर काय तुम्हाला सांगत होतं मी लोकेशन तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी एक चित्र दाखवतो तुम्हाला. चित्र बघा कसं आहे देवाचं. गणपती चित्र काढे, वाडाचं झाड आहे. चित्र कसं काय काढलं बरं. भारी ना. इंडियामध्ये कलाची कमी नाही काय असं. चित्र एकदम अजिबात नाही. एकदम भारी चित्र काढे. गणपती बाप्पाच्या पाय पडतो होई. इकडं गोरक्षनाथाची मूर्ती आहे, तिचं दर्शन घेतलं आम्ही. आणि तुम्हाला आता लोकेशन दाखवतो. चला लोकेशन दाखवतो तुम्हाला. काय लोकेशन. तर गाई झालं फायनल लोकेशनवर. आणि लोकेशन दाखव तुम्हाला. दाखव बघू या. हे लोकेशन आणि असं भारी लोकेशन आहे. इथं फोटो काढायला इतकं भारी. फक्त कॅमेरा घेऊन या भाई, मोबाईलमध्ये एवढे खास नाही निघत. आपापला कॅमेरा घेऊन. आणि इथून आलतो आत्ता आणि इथं काहीतरी वाजलं खडखड खडखड का. इतकी धगधग वाढली होती मी ते खडखड खडखड वाजल्यावर. पण आलो मी कस तरी डेअरिंग करीत करीत. हे पाणी जातं बरं का भाऊ रे तिकडं. बरं तो फोटो काढू तिथं. पलीकडे जायला आम्ही 2-4 फोटो काढू. पलीकडे काय जायचं, सटकलं बिटकलं तिथून खाली जर पडलं ना तर मला उचलून न्यावं लागेल तुला. आता
उचलं नाही तर उचलायचं नाही भाईंची होत जाय तिथल्या आईच्या जर फोटो बिटो काढितो मग भेटत तुम्हाला. तर काय फोटो बिटो काढले आणि तुम्हाला एकदा सारं लोकेशन लागेल तिकडे घ्या. किती भारी दिसते हे बघ. बहुत बड़ा झील है। इसके अंदर पुरे डोंगर एकूण डोंगर आहे इसके मध्ये अंदर मगर भी हो सकते हैं। काय इसके अंदर मगर भी हो सकते हैं। हो सकते. तब भी हम तुम्हें दिखाने के लिए आए। आमचं प्रेम आहे तुमच्यावर ऐकले. आप देख सकते हो। मोबाईल टाकशील पाण्यात. फोन 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 कैसा गिरेगा ये पैक पकड़े भाई। हां तर हे पाणी जातं भाई तिकडं. आता मी नाही म्हणलो तिथं वॉटरफॉल आहे ते पाणी सारं तिकडून जाते इथं पाणी. हे पाणी जातं भाई. आणि वर आहे बाबाचं मंदिर. आता आम्ही चाललोय वर. तुम्ही पण चला आमच्या संग वर. ये मग आजन लावले सगळे झाड माहित नाही काय म्हणला झाड पण किती लाईनीत लावलेले आहेत मग आजनी असे. तर आजच आपण घरी जाऊन सत्कार करू. हा मग आज सत्कार केला नाही पाय किती लाईनीत लावलेले आहेत. बरोबर आपण तर आज सत्कार करू. शाल नेऊ जाताना एक गुलदस्ता नेऊ. अरे हे विधवा दिली हे माझीनी ना आजीनी तुम्हाला माहित नाही. आता आता काय म्हणते त्यांचं पुस्तक लिहिलेलं होतं त्यांनी काय काय काम केलेले ते पुस्तक हरायला आमच्याकडून. नाही तर तुम्हाला नाही गेला. नाही तर तुम्हाला दाखल असतं सगळ्यांना ते झाडं कसे लावले हे कशी विधवा आणली कोणत्या जाती झाड आहेत ते? ते आम्हाला आजली लागेल आता घरी गेले. घरी गेले. याच्या आजीने लय महान काम केलं भाई. आपण घरी जाताना ना एक शाल नेऊ ते गुलदस्ता नेऊ डझनभर केळं नेऊ. याच्या आजाचा आपण सत्कार करू. का चल भाऊ चल चल तू तू पण पाणी पण त्यांनी पाईपलाईन आणून टाकलेली बरोबर इथं पाणी. चल 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 तो आजाचा घरी जाऊन सत्कार करू आपण. लय महान काम केलं तो आजी. तो आजेवणीच मोठ्याले काम करी जाय तू. मी पण तेच काम तो आजाचा आपण पुतळा बनवू दे. पुतळा बनायचं होता त्या ठेकेदार टाइमवर ना आला. टाइमवर आला नाही हा हा त्याच्यामुळे बनील नाही ते पुस्तक हारून गेला आमचं काय काय काम केलेली. रस्ते आता बघी नको मला आतापासून रस्ते चांगले. माझे आपले पण माझ्यासोबत चुकीचं वागले दमानी. चष्मा पडला. आप देख सकते हैं बड़वे लोग भाई इथं इतकं म्हणजे शांत वातू तो तर बोल राहिलो अरे मी. वाया लागली काय समजा आजोबाच हे तू कारनामे ऐकले म्हणून ते तोत्री वळ राहिली. हायपर झालो. या ना तुम्हाला मंदिर दाखवतो वर गेलो वर मंदिर दाखव त्यांना. या पाहिजे मंदिर दिसत असून तुम्हाला थोडं थोडं. आणि आम्ही चाललोय वर. पलीकडून पण रस्ता आहे डायरेक्ट गाडी वर जाते. पण आम्हाला किडा आहे अंगात. आम्हाला पायरीनीच जायचं वय. पलीकडून गाडी जाऊ शकते. हे का दाखिला असतं यांना हा हे दाखायसाठी कारनामे का दाखिले हे दाखायसाठी आलो का असं. मग बरोबर तो अजून लय मोठे काम घेईल तुझं. अरे तुम्ही पावता जावं लागेल. पुढे आणायला पाहिजे त्या. तरी जाऊ आता बाई इथून शिड्या लागल्या आता. गणपती बाप्पा दर्शन घेतो. शिड्या मोजल्या कोणी आहे बाई खेकडा पाहिजे का हे बा. अरे आज जाईन देऊ. चला आता कोणाचा खेकडा रे हे आमच्या आजने ते सोडलेले होते. शिड्या तो आजीनेच बांधल्या असत्या दगडाच्या. नाही मिस्टर नव्हते माझ्या अजिबात. हा ते फक्त कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असे हा लोक काम बांधून द्यायचे. अरे बाबा मग झाडं बघ किती लेवल मध्ये समोरासमोर समोरासमोर. तो आजीने मोठे काम केले. कॉन्ट्रॅक्टदार होते कॉन्ट्रॅक्टदार. एखाद्या चौकात पुतळा बांधावा लागेल आजाचा. मग ते पुस्तक नसतं हरलं ना आतापर्यंत पुतळा सुद्धा केला असता. मग आज तो आजाचा इतिहास शिकला. इतिहास चौथी पाचवी जर पुस्तक नसतं हरलं याच्या आजाचा इतिहास शिकला असतो चौथी पाचवीला. मग त्याच्या आजीने महान काम केले. काम केली त्याचे काम केले. मोठे काम केले त्याच्या आजी. दगड बघा ना तुम्ही किती भारी एकदम लेवल मध्ये. बाई खरं जुने काम किती भारी होते. अजून लेवर जायचं बरं का भारे. काय झालं आज लय वर केलंय
जिरली जिरली. धन्यवाद. अजून तर काहीच वर नाही आलो भाई, एवढ्यातून म्हणाल गडी जिरली. तिकडून का चालत नाही आलो काय? ते किती घे, वरून खाली यायचं होती, खालून वर जायचंय. हे जिरली आजासारखी मोठले कामं नाही करीच. महाजनी त्यांनी दगड आणलेले वर कसे आणले असते आणि त्यांच्या हाताखाली कशी पोर असते काय माहिती. काय माहिती भाऊ. हे बघ भाई रस्ता आले जा असं वाटतंय फोटो काढायचा. हे बघा हे लगेच चढ राहिला भाऊ वर. अरे मी इथंच पडून राहिलो ना. वाईड अँगल चालू आहे. वाईड अँगल चालू आहे. हा याच्या आजीने इतकी मेहनत करून पायऱ्या बांधल्या नाही दोन हे असं लव बिव घे काय कोणी शिकेलय? आपली संस्कृती आहे काही. आर यस हे तर माझ्या नावाचं मी न लिहिलेलं भाऊ. यस मी न लिहिलं भाऊ. अबूदर शेख एस मी न लिहिलं भाऊ. जुनेद शेख जेस यांचंच काम आहे. अरे मग आमच्या आजाने पण लिहिलंय, मग आम्ही नाही करणार तर कोण करणार? हे काय लिहिलंय? राम फुलाम जाऊ दे, आपल्याला वाचता येत नाही. नंबर पण दिलाय बोली कोणाचा. फोन नंबर पाहू शकता. फोटो काढत होता आपल्याला. थांब फोटो काढत गाईस, थांब आधी. हे मला सोडून चाललाय बघा. हे बघा किती डागणी. याला म्हणलो बिबट्या येईन इकडे. अरे भाऊ ते बिबट्याचं नाव नाही घेणार पुढे. हा चल बघा डागण. आता थोडंच राहिलं ना. नाही म्हणतो थोडंच राहिले. पायऱ्या बघा ये यातून पायऱ्या बघा. खरं असं पायऱ्या भाई मला दाखव. चांगली गाडी तीच जातो डायरेक्ट वर अशी पलीकडून. हे मला पेट्रोल उडन घ्या आता. इथूनच जायचं मग हे आपण दाखल नसतं मग त्यांना. हे बघा इथं अनिल. हे बघ DR जान. हे रस प्यायला आलता इथं. इथं नाव टाकलंय. हे काय हे बघ टीव्ही. कोणतर लिहिलंय प्रियांका. हे काय लिहिलंय? प्रियांका काय आलती इथं. प्रियांका चोपडा आलती इथं. रिंकू ए रिंकू सिंग आ गया था इधर. यस यू. बघा हे म्हणतो थोडंच राहिलंय. थोडंच राहिलं वाटतं आहे का नाही गाईज. बघा आता आलंय पण जात आणि बिबट्या नाही यावं. नाही येत. इथं सोडलेली आहे त्याड्या 900. एक कमी नाही एक जास्त नाही. पण 900 कस काय? तर काही सांग आता तिथे गेलतो का इकडे न्यायचं काय नाही. तर आम्ही आता तिथून गेलतो का तिथं आहे ना बाई भूत काढीत होती बरं. तर बायच्या नादात भूत आलतो. ते माणूस शरीरात कोण आहे तू सांग, कोण आहे तू सांग. तेव्हा तो तायचा बसा मग भूत शादी येते. भूताला सिरियस नाही होत. भूताला हँगल करते. आत्ता पाहिलं ते व्हिडिओ काढून यायचे ना माझे मी नाहीतर तुम्हाला लागेल. लय हँगल करीत होते यांची. लय टिंगल उडीली भूत यांची. तर गाईज वर आलोय मंदिरात. आणि बा मंदिराचं काम चालू इथं. तर गाईज ही आहे बाबाची समाधी. तर गाईज ही आहे बाबाची समाधी आहे. इथं काम चालू आहे. इथं काय करू राहिलं नाही. असं मंदिर आहे भाई. आता तिकडून गाड्या येत होत्या. कॉन्ट्रॅक्ट घेतला बरं झालं. तर काही जाताना आम्ही दोघंच आहे त्या शिड्यानी. येतानी दोघंच आहे. इकडून कोण जातं नाही येतं नाही. कारण चढा लोकांना थांबलं. डायरेक्ट रस्ता आहे तिकडून. वर येतो डायरेक्ट गाडावर. रोड येतो थोडा लांबून आहे. पण व्ह्यू पहा ना काय बरं दिसतोय. असं वाटतं इथंच बसा. पण इथं नाही बसायचं. आता चाला इथून डेंजर विषय इथं. पुढच्या वेळेस आलो ना 4-5 जण संग येणार रे भाऊ. 2 जण येणार. पुढच्या वेळेस दत्ता भाऊ त्याला पाळता येत नाही. आपण त्याच्या पुढे पळू शकतो.
काही झालं त्याला पळता येत नाही, त्याला धरते आपण त्याच्या पुढे पळू शकतो, म्हणजे बिबट्या बिबट्या आला आहे का नाही. बेनिफिट दत्ताचं बेनिफिट काय आहे, दत्ताला आपण संग आणलं का आता इथं जरा खाली बिबट्या बिबट्या आला येत नाही शक्यतो, पण जर असं जंगलात हिंडायला गेलो आपण कुठं जंगल ट्रेकला गेलो, दत्त जर सोबत नेला तर आपण त्याच्यापेक्षा फास्ट पळू शकतो, पण त्याला पळता येत नाही. बेनिफिट आहे दत्त संगत नाही. तर पुढच्या जर असं जंगल ट्रॅकला गेलो कुठं, आता इकडे नाही कारण हे धार्मिक स्थान इकडे लोक जास्त येतेच जातात, त्याच्यामुळे इकडे बिबट्याचं काय एवढं टेन्शन नाही. पण आपण पुढे ट्रेकला गेलो पावसाळ्यात तर दत्त संग नाही बरं का. काय होतं दम लागला ॲड जाऊ नये. त्याला दम लागत भाई, तो हातावर जोर थोडा कमी कर, जास्त दम लागायला लागला तुला. नाही, आता चढून गेलो बिन लगेच येऊ राहिलो. मला कम दम लागा ना, ते बी घर आहे बरं का. तुला जास्त दम लागू राहिला, तू कमजोर झाला. तर गाईच तुम्हाला माहिती आहे का, मी म्हणजे वर कम नाही श्रीमंत कम नाही ना खाण्यापिण्यामुळे म्हणलं एक एक वडापाव होत मिसळ खायची. अरे वडापावर पण जगत नाही माणूस. नाही जगत ना. मेलो बिलो मी मग मग काय घरचे म्हणते सूर्यासंग गेलतास. नाही मारायचं राव, मै गॅरंटी नाही मारायचं. मरण येणे. तर भावांना मी वरून आणली आता गाडी बंद करून. पेट्रोलची बचत, सगळं बचत बघा. पेट्रोलची बचत करून राहिलो भाई, गाडी बंद करून आणली वरून 1-2 किलोमीटर बंद करून आणली. बंद हलकाट माणूस आहे राव तू. पेट्रोलची बचत करतो, सगळी बचत करतो. पैसे नाही पण आहे मुदस्सी मग बघा. इकडून वर चढायला किती ताण ती. चावी काढून घेतो याला, बंद आहे का बंद आहे का चावी काढून घेतो. चांगलं का. तर काय चालू आहे ना आता शेवगावमध्ये. आजचा ब्लॉग इथे एंड करतो भाई. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टाटा, गुड बाय, सी यू. भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. काय म्हणणार, बाय 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 बाय. सबस्क्राईब.